म्हणजे आता त्यातल्या एक महिलेला नेला आणि 2 माणसांना पळवले, त्यासाठी आम्ही इथे बसलो। हा, आणि 3 माणसं जे पैशाच्या बॅगा घेऊन पळाले, आता लाखो रुपये जमा आहेत आणि उरलेले पैसे तुम्ही इथल्या प्रत्येक घरात जा, तुम्हाला लोक पाकिट पण दाखवतील, त्यांचं पॅम्पलेट पण दाखवतील आणि प्रत्येक घरात असे मतास किती पैसे आले ते पण। आमच्या एका ताईंनी आत्ताच मगाच्या प्रेसवाल्यांना त्याचं स्टेटमेंट दिलं, ते पाकिटही दाखवलं। अशा प्रकारचं इथे काम चालू आहे। मागणी काय असेल साहेब? मागणी पहिला या 4 उमेदवारांना डिस्क्वालिफाय करा, गुन्हे दाखल करा यांच्यावर, आणि हे ऑलरेडी आरोपी आहेत। कोणती शक्ती वाचवते यांना? मी वारंवार सांगतोय, कोणती शक्ती वाचवतोय? आज तुम्हाला सांगतो काय करतील। मागच्या वेळेला आमच्या घरावर हल्ला केला, आजही त्याचा निपटारा लागला नाही, आता परत हल्ला करतील। करू दे, आम्ही घाबरत नाही त्यांना, आम्ही लढायला घाबरत नाही। या काय हल्ले करायचे तर करा, मागच्या हल्ल्याचा अजूनही निपटारा लागणार आहे का? पार्टी विथ डिफरन्स, हा डिफरन्स। एवढे उमेदवार पैसे एकीकडे आपण केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत आहात आणि युती आहे, आणि हा संपूर्ण प्रकाराकडे कशा पद्धतीने बघता? बघा, माझा आरोप कुठल्या पक्षावर नाही आहे, माझा आरोप व्यक्तींवर आहे, आणि त्या व्यक्तींना पक्ष मदत करतोय, हे चुकीचं आहे। रवी पाटील, नवीन बिपिन पाटील यांच्या ऑफिसच्या जवळ आमचे कार्यकर्ते पत्रकार वाढवते, परिचय पत्रक वाढवते, पॅम्पलेट वाढवते। त्यांना जबरदस्ती पकडलं गेलं, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं, त्यांच्या खिशामध्ये पैशाची पकड टाकली गेली आणि त्यांना सांगितलं की पैसे वाटप खोटा आळ दिला गेलेला आहे। हा आमच्यावर अन्याय आहे, त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करतो आहोत। यांना पूर्णपणे हा षडयंत्र आहे। कोणी एक लक्षात ठेवा, कोणीही कुठल्याही ऑफिसच्या बाजूला किंवा घराच्या बाजूला कोणीही पैसे वाटू शकत नाही, आणि ते विरोधी उमेदवाराचा माणूस कोणी पैसे वाटेल का? एवढी हिंमत कोणामध्ये आहे का? त्यांच्या घराच्या बाजूलाच पैसे पकडले गेले आहेत। त्यांच्याकडे आमचे कार्यकर्ते पैसे पत्रक वाटण्यासाठी आले, त्यांच्या खिशात पैसे टाकले गेले आणि त्यांना पैसे वाटप सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले। सर, आम्ही युतीमध्ये ना जिल्हाध्यक्ष ना आमदार, आम्ही कोणी इथे ना रवींद्र चव्हाण कधी काही फिरकले नाही आहेत, पण आज हा पॅम्पलेट वाटताना जर आमच्यावर अन्याय होत असेल, साधा आम्हाला त्यांच्या एरियामध्ये पॅम्पलेट वाटप येत असेल, तर हा आमच्यावर होणारा अन्याय आहे आणि आम्ही तो मान्य करणार नाही। या वेळेस आमचे कार्यकर्ते पत्रकार वाटत होते, त्यांच्या खिशात पैसे टाकले गेले आणि सांगितलं की नाही पैसे वाटप, असं खोटा हा आमच्या आणला गेलाय। अशी व्हावी सखोल एकदम। आपल्या वरिष्ठांना माहिती आहे का? हा, आम्ही आता दादा आमच्या चव्हाण साहेबांना सांगितलेलं आहे, कसं झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही लवकर ते ह्याचा काहीतरी याच्यावरती डिसिजन घ्या, कारण कार्यकर्ता फिरू शकत नाही। एवढी दडपशाही इथे आहे, एवढं दादागिरी इथे आहे। कार्यकर्ते भेटले पकडतात, त्यांच्या पैसे लागतात, मारतात, त्याच्यामुळे ही दडपशाही आहे आमच्या कार्यकर्त्यांवर, ही आम्ही सहन करणार नाही।